नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट कोणतीही जास्तीची मेहनत न घेता, गाजर न किसता दाणेदार हलवाई स्टाईल गाजरचा हलवा करणार आहोत. अजिबात तुम्हाला या रेसिपीसाठी गाजर किसायची गरज नाही. खवा, दूध याचा वापर न करता परफेक्ट हलवाई स्टाईल दाणेदार गाजरचा हलवा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर मी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो गाजर घेतलेला आहे. गाजर धुवून पुसून घेतलेत. गाजराचा वरचा आणि खालचा टोक सुरीने कट करून घ्यायचे आणि त्या सर्व गाजरांची साल काढून घ्यायची आहे. सालनीच्या सहाय्याने गाजराची साल काढून घ्यायची आहे. एरवी जेव्हा आपण गाजरचा हलवा करतो तेव्हा गाजर किसून करतो, पण गाजर किसायला बराचसा वेळ जातो. आज मी तुम्हाला गाजर न किसता गाजरचा हलवा करून दाखवणार आहे. गाजर जे आहे ते असे गोल गोल चिरून घ्यायचे आहेत. थोडेसे मध्यम जाडीचे असे ते चिरायचे, जास्त पातळ देखील नाही चिरायचे. हे गाजर आता मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायचे, अगदी बारीक देखील नाही फिरवायचे. मिक्सर चालू बंद करत मिक्सरला हे गाजरचे तुकडे फिरवून घ्यायचे. मिक्सरमध्ये फिरवताना थोडे थोडेच गाजर एका वेळेस घालायचे, जास्त गाजराचे तुकडे एका वेळेस नाही घालायचे. तुम्हाला वाटेल की गाजर किसून नाही केलाय, गाजर असा मिक्सरला फिरवून केलाय तो बारीक होईल, गिळगिळीत होईल, पण असं अजिबात नाही. तसाच चवीचा परफेक्ट तसाच्या तसाच गाजरचा हलवा तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता मिक्सरला मी फिरवलंय, थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. अगदी बारीक त्याचा खिमा केलेला नाहीये. अजिबात एकदम बारीक फोडी नाही करायच्या, मध्यम जाडीच्या फोडी करायच्या आणि अशा पद्धतीमध्ये मिक्सरला त्या फिरवून घ्यायच्या. सर्व 1 किलो गाजर मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आता इथे एका कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे. मिक्सरला फिरवलेला गाजर आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटसाठी तुपामध्ये गाजर छान परतून घ्यायचंय. तुपावरती गाजर परतलं की त्याला छान शाईन येते. परतताना सुद्धा तुम्ही बघू शकाल अजिबात असं कळणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला जास्तीच्या प्रमाणात हलवा करायचा असेल, त्यावेळेस इतके सारे गाजर तुम्ही किसू नाही शकत. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये तुम्ही झटपट गाजरचा हलवा करू शकता. अजिबात कुठलंही जास्त तामझाम नाही. झटपट, अगदी झटपट बिना कोणत्याही मेहनतीचा हा गाजरचा हलवा तयार होतो. 2 मिनिटं झाली, गाजर परतून झाला की यामध्ये पाव किलो साखर घालायची. 1 किलो गाजरच्या हलव्यासाठी पाव किलो साखर घालून घेतली. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर सुद्धा आता व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि गाजरचा हलवा छान सुकवून घ्यायचा आहे. आपण यामध्ये दुधाचा वापर नाही करणार आहोत. साखर विरघळली की गाजराला सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे त्यामध्ये गाजर व्यवस्थित शिजला जातो. जास्तीचं पाणी किंवा दूध घालायची आवश्यकता नाही. ज्यावेळेस आपण गाजर किसून करतो त्यावेळेस तो किस थोडासा जाडसर असतो, पण ज्यावेळेस आपण मिक्सरला फिरवून करतो त्यावेळेस तो किस जास्त जाडसर नसतो. त्यामुळे हा गाजरचा हलवा करताना अजिबात जास्त वेळ लागत नाही. इथे तुम्ही बघू शकता सर्व साखर देखील विरघळलेली आहे. इथे मी मलाई घेतलेली आहे. 1 ते 2 मिनिटवर मलाई छान फेटून घेतली आहे. तुम्ही दूध पावडर किंवा खवा सुद्धा घालू शकता. मलाई घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मी वेलची पावडर घालून घेणार आहे. मलाई आणि वेलची पावडर घालून सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी कमी वेळात झटपट हलवाई स्टाईल गाजरचा हलवा तयार झालेला आहे. सुकामेवा घालून गाजरचा हलवा गार्निश करून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सुकामेवा घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल. हलवा अगदी व्यवस्थित सुकवून घेतलेला आहे. अजिबात तो जास्तीचा ओलसर नाही आहे. आता तो मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तुम्ही बघू शकता छान दाणेदार दिसते. जास्त चिकट देखील नाही झालेला. मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. मिक्सरला फिरवताना जास्त जाड किंवा जास्त बारीक देखील गाजराच्या फोडी करू नका. मध्यम जाडीच्या फोडी करा. मिक्सर थांबवत थांबवत फिरवा. जास्त बारीक देखील नका करू. तुम्हाला बघूनच समजत असेल छान दाणेदार आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. ड्रायफ्रूट घालून तो आपण सर्व्ह करून घेतलाय. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.